नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपालकृष्णमाय भगवान की जय। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। अखिल विश्वातील भक्तिप्रवाहाची गंगोत्री असलेल्या श्रीमद भागवताची महती अपार आहे। त्या संबंधात आपला विचार चालू आहे। संपूर्ण वैदिक ज्ञानाचं सार त्यात सामावलेलं आहे। भगवान वेदव्यासांनी वैदिक मंत्राचे वर्गीकरण 4 भागात केलं। त्यातून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 संहिता त्यांनी निर्माण केल्या, साकारल्या। निर्माण केल्या म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या साकारल्या, त्यांचा विभाग केला। वेदांत म्हणजे उपनिषद वाङ्मयातील सिद्धांतांचं लोकांना नीट आकलन व्हावं म्हणून त्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली। सर्वसामान्य जनतेला वैदिक विचारांचा लाभ व्हावा म्हणून आधी 17 पुराणं त्यांनी लिहिली। कौरव पांडवांच्या कथेचं निमित्त साधून महाभारताची रचना केली। समग्र वैदिक ज्ञानाचं महाभारतात प्रतिपादन करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थांबाबत सांगण्यासारखं सर्व काही जगास त्यांनी प्रदान केलं, सांगितलं। कुरुक्षेत्राच्या समरभूमीवर योगेश्वर भगवान कृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने केलेला दिव्य उपदेश भगवद्गीता या नावाने महाभारतात उपनिबद्ध त्यांनी केला। इतकी व्यापक साहित्य सेवा करूनही जेव्हा त्यांचं मन तृप्त झालं नाही, तेव्हा देवर्षी नारदांच्या सूचनेनुसार श्रीमद भागवताची रचना त्यांनी केली व अपूर्व तृप्ती अनुभवली। इथपर्यंत आपला विचार काल झाला। म्हणून भागवत या ग्रंथाची रचना हा महर्षी वेदव्यास यांच्या वाङ्मय मंदिराचा कलशाध्याय ठरला। महामती महर्षी वेदव्यासांसारख्या जगद्गुरूचं चित्त या रचनेनं पूर्ण तोषलं, संतोषलं। आणि अशा महामती महर्षी वेदव्यासांसारख्या जगद्गुरूचं चित्त श्रीमद भागवताच्या रचनेनं संतुष्ट झालं, ही एकच गोष्ट, ही एकच कसोटी खरं सांगायचं झालं तर भागवताची महानता सांगण्यास पुरेशी आहे। वेदरूपी कल्पवृक्षाचं अवीट सुस्वादू फळ असलेल्या या भागवतात सर्व वैदिक सिद्धांताचं सार असल्यामुळं जीवनाच्या विभिन्न दालनांविषयी काही मार्गदर्शन व सांस्कृतिक, ऐतिहासिक कथा त्यात असल्या तरी भागवताचा मुख्य प्रतिपाद्य विषय ब्रह्मात्मैक्य बोध व ज्ञानोत्तर भक्ती हाच आहे। हा चिंतनाच्या अंती लक्षात येतो। किंबहुना ज्याला जसं भागवताचं चिंतन करावं असं वाटेल, ज्याने ज्या पद्धतीनं भागवताकडे आपली दृष्टी टाकली, ज्याला भागवताच्या संबंधाने जे त्याचं फळ आहे असं वाटलं, त्या संबंधाने प्रत्येकाने आपले आपले विचार मांडावेत, यात काही गौण नाही। पण माझ्या दृष्टीनं ज्या वेळेला मी पाहतो त्यावेळेला ब्रह्मात्मैक्य बोध आणि ज्ञानोत्तर भक्ती साधली जावी जीवाकडून, हा भागवताचा मुख्य प्रतिपाद्य विषय असावा हे मांडण्यास काही हरकत नाही। म्हणून आपल्याला तसं वचन पाहायला मिळतं की कथा इमा असते कथिता महीयसां विताय लोकेषु यशः परेयुषां विज्ञान वैराग्य विवक्षया विभो वचो विभूतीर्न तु पारमार्थ्यम। अर्थात शुकाचार्य सांगतात की राजा, मी तुला अनेक कथा सांगितल्या ना, त्यातील बऱ्याच त्या थोरा राजा महाराजांविषयी पण आहेत, जे स्वतःच्या पराक्रमाने व आचरणाने स्वकीर्ती या जगात पसरवून दिवंगत झाले। त्यांच्या बाबतीमध्ये शुकाचार्य सांगतात की मी तुला शब्दशः सगळं सांगितलं। किंबहुना त्यांच्या बाबतीत मी जे सांगितलं ते शब्दशः ग्रहण करण्याची गरज नाही, तो माझा वागविलास समज, त्यात पारमार्थिकता नाही। फक्त वैराग्य विज्ञानाच्या विवेचनासाठी मी त्यांचं वर्णन केलं, इतकाच काय तो त्याचा सारांश आहे। मग यातील महत्वाचा ग्राह्यांश कोणता? यस्तोत्तमश्लोक गुणानुवादः संगीयते भीक्ष्णममङ्गलघ्नः
तमेव नित्यं शृणुयादभीक्ष्णं कृष्णे मलां भक्तिमभीप्समानः. म्हणजे यातील परमानंद स्वरूप श्रीकृष्णाचा जो गुणानुवाद आहे त्याचं श्रवण मात्र भक्तिभाव संवर्धनार्थ नित्य करीत राहावं. त्याने सर्व प्रकारचं अमांगल्य दूर होतं. याचा अर्थ श्रीकृष्ण रसास्वादन हाच भागवताचा मुख्य गाभा आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत या गोष्टीमुळे महत्त्वपूर्ण आहे हे आपण पाहिलं पाहिजे. असं असणार हे श्रीमद भागवत महापुराण आहे. महापुराणाच्या संबंधामध्ये सांगताना त्या महापुराणाची एकूण 10 लक्षणं शास्त्रकारांनी सांगितली. भागवतात सुद्धा त्याची विचार आला आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं मुतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. या 10 लक्षणापैकी शेवटचं म्हणजे आश्रय तत्व सर्वात महत्त्वाचं आहे. हे आश्रय तत्व नीट कळावं यासाठी अन्य 9 तत्वांचं प्रतिपादन असतं. आश्रय म्हणजे जीवांनी ज्यास शरण जावं ते परमतत्व ब्रह्म अथवा भगवंत काही म्हणा त्याला. त्या आश्रय तत्वाच्या उपलब्धीसाठी सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईशानुकथा निरोध आणि मुक्ती या 9 तत्वांचं विवेचन आहे. काय हे आश्रय तत्व? भागवतात त्याची व्याख्या आहे. आभासश्च निरोधश्च इतश्चाध्यवसीयते स आश्रयः परम ब्रह्म परमात्मेति शब्द्यते. सृष्टी आणि प्रलय अथवा विषय प्रतीती व त्याचा अभाव हे दोन्ही ज्याने प्रकाशित होतात ते परब्रह्म तत्वच आश्रय म्हणजे अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानाला त्या तत्वालाच परमात्मा ब्रह्म असं म्हणतात. तेच परमतत्व भागवतात श्रीकृष्ण रूपानं दिसतं ना आपल्याला. कृष्णमेनमवेहि त्वम् आत्मानम् अखिलात्मनां जगद्धिताय सोऽप्यत्र देही वा भाति मायया. अर्थात श्रीकृष्ण जगातील असंख्य जीवांचा एकच आत्मा होय. जगाच्या कल्याणासाठी तो पण आत्ममायेनं देहधारी असल्यासारखा वाटतो. वस्तुतः भगवत देहात देह आणि देही असा भेद नसतो. जीव आपल्या देहापासून वेगळा असतो. कर्मबंधाने शरीर त्याला प्राप्त झालेलं असतं. ते त्याला सोडावंही लागतं. पण भगवत शरीर जड नसून ते चिन्मय असतं. त्यात हेय उपादेय भेद नसतो. ते संपूर्ण आत्मतत्वच भागवताचा त्या भगवंताशी प्रतिपादक प्रतिपाद्य भाव संबंध आहे. म्हणून श्रीमद भागवतात मुख्यतः या परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्णांचं प्रतिपादन केलेलं आहे. या भगवान श्रीकृष्णाची भक्ती हाच भागवताच्या दृष्टीने परमपुरुषार्थ तोच परमधर्म आहे. स्वयी पुंसां परो धर्म यतः भक्ती अधोक्षजे. किंवा असंही एक वचन आहे भक्ती ही पुनाती मन्निष्ठा श्वपाकान अपि संभवात. अरे काय सांगावं, माझा भक्तियुक्तो भुवनम पुनाती. असंख्य ठिकाणी भागवतात भक्तीचं महात्म्य ओसंडून वाहत आहे. योगाभ्यासाने धर्मपालनाने वा ज्ञानाने मनुष्य स्वतःला पवित्र करतो. पण भक्तियुक्त व्यक्ती मात्र 14 भुवनांना अखिल ब्रह्मांडाला पवित्र करतो. आणि या भक्ताला तो परमात्मा सुद्धा अनायासे प्राप्त होतो. म्हणून भागवतात आपल्याला ही उक्ती पाहायला मिळते. नायम सुखापो भगवान देहिनां गोपिका सुता ज्ञानिनां चात्मभूतानां यथा भक्तिमतामिह. हा यशोदानंदन कृष्ण अनन्य भक्ताला जितका सुलभ आहे. अनन्य लक्षात घ्या माझा मुद्दा. हा काय म्हणतोय मी, हा अनन्य भक्ताला जितका सुलभ आहे. कोण? गोपिका सुतः यशोदानंदन तितका. तितका सांगू, देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेल्या ज्ञानी पुरुषांना नाही. अशा प्रकारे भक्तिगौरवपर श्लोकांची भागवतात सर्वत्र आपल्याला गणती दिसते. रेलचल त्यांची पाहायला मिळते. तात्पर्य असा आहे, भगवान श्रीकृष्ण व त्यांची भक्ती
हा भागवतातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. खरं म्हणजे हीच भागवताची अपूर्वता अथवा वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्ञानाचे अथवा ब्रह्मात्मिक बोधाचे प्रतिपादन वेदांतात अथवा वेदव्यास प्रणीत अन्य ग्रंथातही आहे, पण कृष्ण भक्तीचे असे प्रभावी प्रतिपादन मात्र आपल्याला भागवतातच मिळते. म्हणून भागवत ग्रंथ महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भगवान श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व केवळ अध्यात्म साधनेपुरतं अथवा भक्ती करण्यापुरतंच मर्यादित आहे का? तेवढं मानावं का? मानता येणार नाही. ते भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि अनेक क्षेत्रांना सर्वाधिक व्यापक बनवतं परमात्म्याचं व्यक्तिमत्व. अगदी समजणाऱ्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर तुमचं संगीत असो, तुमचं स्थापत्यशास्त्र असो, तुमची चित्रकला असो, तुमचे इतर क्षेत्र असो, भगवान श्रीकृष्णा इतकी अन्य कुणीच ती प्रभावित केली नाहीत. महाभारत हे सर्व वेदांत सार, त्या महाभारतातील सर्व प्रभावी व्यक्तिरेखा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो कोण आहेत ती? भगवान श्रीकृष्णालाच मानलं पाहिजे ना. महर्षी वेदव्यासांनी महाभारतात असंख्य पात्रांचं चित्रण केलंय. किती पात्र आहेत? असंख्य पात्रांचं चित्रण आहे महाभारतात. पण त्या असंख्य पात्रामध्ये तरी सर्वश्रेष्ठ विभूती म्हणून भगवान श्रीकृष्णांचाच गौरव त्यांना करावासा वाटला का? यतः कृष्णः ततो धर्मः, यतः धर्मः ततो जयः ही उक्ती आहे, हे वचन आहे, हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. जिकडं कृष्ण तिकडं धर्म, जिकडं धर्म तिकडं विजय, तिकडं यश, तिकडं सुख. हा सिद्धांत, हा निर्वाळा व्यासांनी आम्हाला दिला. साहित्याच्या दृष्टीने बघा, प्राचीन, अर्वाचीन संस्कृत साहित्य, सर्व प्रादेशिक भाषांमधील संत साहित्य, कवी आणि लेखकाचं तुमचं ललित साहित्य असो, नवे नवे आधुनिक कवी, आधुनिक विचारवंत, प्राचीन विचारवंत, त्यांचं तात्विक साहित्य, त्या सर्वांचा जो साहित्यावर पगडा दिसतो, फार मोठा भाग म्हणजे श्रीकृष्ण प्रभावाने भारावलेला दिसतो आपल्याला त्यांच्या ठिकाणी. श्रीमद भागवत व तत्सम ग्रंथाच्या दृष्टीने श्रीकृष्ण चरित्राचे सरळपणे नीट 3 टप्पे दिसतात. व्रजमंडल म्हणजे गोकुळ, वृंदावनात जन्मापासून 11व्या वर्षापर्यंत, त्यानंतर मधुरेत 14 वर्ष आणि त्यानंतर 100 वर्ष द्वारकेत. आणि यापैकी व्रजलीलेचे 2 भाग म्हणजे गोकुळ लीला व वृंदावन लीला. वनलीलेत आणखीन विशेष म्हणजे कुंज लीला आहे, निकुंज लीला आहे व निभृत निकुंज लीला पण आहे. ऐतिहासिक दृष्टीने जर पाहायला झालं तर मथुरा लीला व द्वारका लीला याबद्दल सर्वांच्याच प्रतिपादनात बहुअंशी सारखेपण आहे व कृष्णचरित्रावर आक्षेप घेणाऱ्यांच्या दृष्टीने या 2 खंडामध्ये फारसे काही नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातला सर्व दृष्टींनी सर्वाधिक लोकप्रिय आणि विवादास्पद ठरला आहे तो त्यांच्या लीलेचा पहिला खंड म्हणजे व्रजलीला. आपल्या महाराष्ट्रातील संतांना भगवद्गीता व ज्ञानेश्वरी प्राणभूत असली तरी त्यासह देवाचे गोकुळातील चरित्र तितकेच प्रधान मानलं गेलं आहे. सर्व संतांनी ते गायलं, ते आपल्या ग्रंथात मांडलं सुद्धा. आपल्याकडे कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाची समाप्ती कार्याच्या कीर्तनाशिवाय नाही. का त्याचा नियमच असा आहे की देवाची गोकुळातील लीलाच गावी. आणि त्याचप्रमाणे उत्तरेतील संतांकडे बघावे तर त्यांच्या काव्यातून व प्रतिपादनातून केवळ गोकुळ वृंदावन लीलाच गायली गेलेली आपल्याला भागवताच्या माध्यमातून दिसते आजसुद्धा. गोकुळ वृंदावनातील भक्तिधारा आणि बंगालमधील गौडीय भक्तिधारा यातून तर भगवान श्रीकृष्णाच्या अन्य बाललीलासुद्धा काहीशा उपेक्षल्या जाऊन सर्व भर दिलेला गेलेला दिसतो तो गोपी आणि कृष्ण किंवा श्री राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमावर. वास्तविक पाहता राधेचा संबंध भागवताशी नाही काही. राधा या शब्दाचा उच्चारसुद्धा भागवतात नाही. राधा हा शब्दसुद्धा भागवतात आला नाही. पण त्या गौडीय भक्तिधारेमध्ये आणि वृंदावनातील भक्तिधारेमध्ये सर्वांचा कल जो आहे तो श्री राधा आणि श्रीकृष्ण यांच्या परस्पर प्रेम व भक्तिशास्त्रातील महत्ता याबाबत श्री राधा तत्वाकडे झुकते. माप देताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं.
असो, या प्रकरणाची रसाळता वादातीत आहे व त्यामुळं शतकानुशतके लोकमनावर त्याची मोहिनी झालेली आहे. पण याविषयी घेतले गेलेले आक्षेप प्रखर आहेत, गंभीर आहेत. काही तथाकथित लोकांना ते प्रामाणिकही वाटतात. असो, काही आक्षेप काही अश्रद्ध किंवा नास्तिक आहेत असंही नाही म्हणा. नवे नवे हे आक्षेप घेणाऱ्यामध्ये धर्म व संस्कृतीच्या अन्य अंगाचे प्रामाणिकपणे पालन करणारे बुद्धिमान लोकही या आक्षेपात आहेत. त्या आक्षेपात आपल्याला आता पडायचं नाही. पण सर्वांगणीय जर विचार आपण पाहायला गेलो या भागवताच्या माध्यमातून, तर भागवत व त्यातील कृष्णलीला ही अत्यंत रसाळ अशा पद्धतीची आहे. काय बोलावं भागवताच्या संबंधात अजून. न बोलणे, जिथं वाचा खुंटते, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, परमात्म्याच्या लीलेबद्दल काय बोलणार, परमात्म्याच्या भागवताच्या संबंधात काय बोलणार. म्हणून अशा त्या आनंदनंदन भगवान श्रीकृष्णांना फक्त नमस्कार करतो. बरेचसे अजून पैलू आपल्याला पाहिजेत. जसा वेळ मिळेल त्या संबंधाने आपण पुढे विवेचन करू. गोपाल कृष्ण भगवान की